विद्यार्थ्यांनो, मी गजाला शेख आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच यूट्यूब चॅनल SS सायन्स अकॅडमीमध्ये स्वागत करीत आहे। आता बऱ्याच दिवसांपासून माझ्या सगळ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की टीचर सिलेबस कमी करण्यात आले, सिलेबसमधून कोणते पॉईंट कमी झालेत, आम्ही कसा अभ्यास करावं। आता बऱ्याच वेळेस मला निर्गुणचे कमेंट आलेले आहेत। त्यानंतर आरतीनेही विचारलेलं आहे, आरती कुलकर्णीने विचारलेलं आहे। सगळ्या विद्यार्थ्यांनी मला बऱ्याच वेळेस विचारले, स्पर्शा, त्यानंतर गौरी, कृष्णा, या सर्वांनी मला विचारलं की टीचर किती सिलेबस कमी झालेला आहे। आणि बऱ्याच आणखी विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून विचारलं की टीचर सिलेबस किती कमी झालेला आहे। तर तुमची ही जी उत्कंठा आहे की सिलेबस किती कमी झालं आहे, तर हे सांगण्यासाठीच माझा आजचा हा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे। तर सिलेबसमध्ये पहा, हा सिलेबस फक्त 2020-21 साठी कमी करण्यात आलेला आहे। कमी करण्यात आलेला आहे म्हणण्याच्या ऐवजी चांगल्या पद्धतीने लक्ष द्या काय बोलते मी। हा सिलेबस तुमच्या पुस्तकातून काढून नाही टाकण्यात आलेला आहे किंवा तुम्हाला अभ्यासाचं नाही आहे असंही नाही आहे। तुम्हाला या भागाचं, या पर्टिक्युलर भागाचा अभ्यास तर करायचा आहे, पण यावरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार नाही। म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत या भागावरती ते जाणार नाहीत। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटलं की सिलेबस कमी झालं तर पॉईंट काढून टाकण्यात आले, तर अभ्यासाची गरज नाही। तर असं काही नाही आहे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला प्रत्येक धड्यात अभ्यासायचाच आहे। ज्या भागावरती बोर्ड प्रश्न विचारणार नाही ते भाग तुम्हाला स्वय अध्ययनासाठी ठेवण्यात आलेले आहे। ठीक आहे, हे अगोदर क्लिअर करून घ्या। तुमच्या डोक्यात जी शंका आहे की सिलेबस कमी झालंय, तर नाही, फक्त काही भाग जो आहे तो तुम्हाला स्वय अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे। आणि जो भाग तुम्हाला स्वय अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे, सेल्फ स्टडीसाठी ठेवण्यात आलेला आहे, त्या सेल्फ स्टडीच्या भागावरती बोर्ड तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारणार नाही। कोणत्याही धड्याचे मार्क, ठीक आहे, कोणत्याही पाठाचे मार्क, कोणत्याही चॅप्टरचे मार्क जे तुम्हाला मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितले ते कमी जास्त झालेले नाही आहेत। प्रत्येक चॅप्टरला तेवढेच मार्क राहतील। फक्त काही पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी आहेत आणि त्यावरती बोर्ड प्रश्न विचारणार नाहीत। आता कोणते पॉईंट तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी आहेत ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बरं, आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला ग्रॅव्हिटेशनबद्दल सांगणार। आपण एक एक चॅप्टरचे सेपरेट व्हिडिओ पाहू, कारण जर विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सगळ्या चॅप्टरचे एकदाच सांगितलं तर तुम्हाला फार मोठं कन्फ्युजन क्रिएट होईल आणि डोक्याला ताण होऊन जाईल। अगोदरच कोरोना एवढा ताण देतोय आणि त्यातल्या त्यात मी जर तुम्हाला ताण देऊ लागलं तर तुमच्या अभ्यासाचा परेशानी होऊन जाईल तुम्हाला। ठीक आहे, त्यामुळे आपण काय करूया की चॅप्टर वाईज पाहूया कोणते पॉईंट कमी झाले किंवा कोणते पॉईंट हे सेल्फ स्टडीसाठी ठेवण्यात आलेले आहेत। तर तुम्हाला माहीतच आहे माझे हे जे व्हिडिओ आहेत ते क्लास 10th महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी, आणि याचा हा व्हिडिओ आपला कॉमन असेल मराठी, इंग्लिश, सेमी इंग्लिश मीडियमसाठी। ठीक आहे, तर चला आपण सुरू करू। पण विद्यार्थ्यांनो, तुम्ही एक गोष्ट विसरलात, ते काय, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ऑफकोर्स अडचण असेल तर कमेंट करा। तर तुम्ही टेक्स्टबुक घेऊन बसला असाल असं मी मानतेच, कारण तुम्हाला आतापर्यंत एव्हाना लक्षात आलंच असेल की व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही टेक्स्टबुक, नोटबुक घेऊन बसायला पाहिजे, पेन घेऊन बसायला पाहिजे। तर टेक्स्टबुक घ्या हातात। मी दोन्ही पुस्तकातून तुम्हाला सांगत आहे, मराठीच्यासुद्धा आणि इंग्लिशच्यासुद्धा। तर आपण आहोत आत्ता पेज नंबर 1 वरती। ठीक आहे, तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची यूज ऑफ ICT हा जो भाग आहे ते तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी असेल आणि याच्यावरती कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन बोर्ड एक्झाम विचारणार नाही। म्हणजेच हा मूल्यमापनातून वगळलेला आहे, रिड्यूस्ड फ्रॉम दी मार्क्स वेटेज। ठीक आहे, याच्यावरती कोणतेही बोर्ड क्वेश्चन्स येणार नाही। आता आपण जाऊया पेज नंबर 2 वरती। ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता प्रॉब्लेम असा झाला आहे की हे जे शास्त्रज्ञांची माहिती आहे हे अवांतर वाचन आहे। ठीक आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, हे तुम्हाला अभ्यासासाठी असते। आता मी तुम्हाला हे आयझॅकचं शिकवताना सांगितलं होतं की हे प्रिन्सिपिया नाव लक्षात ठेवा, तर हे तुम्ही लक्षात ठेवाच, कारण हे स्पर्धा परीक्षेसाठी कामाचं आहे। पण हे तुम्हाला याच्यावरती बोर्ड एक्झाममध्ये प्रश्न येणार नाही। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बोर्डवाले MCQ विचारतात, तर नाही, आता तुम्हाला याच्यावरती MCQ येणार नाही।
आता हा जो भाग आहे करून पाहूयाचा, ठीक आहे, हा जो करून पाहूयाचा भाग आहे, हा करून पाहूयाच्या भागावरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न येणार नाहीत. हे तुम्हाला अभ्यासायचं आहे, सेल्फ स्टडी करायची आहे, स्वय अध्ययन करायचं आहे. कारण पहा, ही जी व्याख्या आहे अभिकेंद्री बलाची ती तुम्हाला पुढे लागणार आहे. त्यामुळे हे जे भाग आहेत हे तुम्हाला स्वय अध्ययनासाठी आहे, पण या दोन्ही भागावरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न बोर्ड विचारणार नाही. म्हणजेच हे मूल्यमापनातून वगळण्यात आलेलं आहे. इट इज रिड्यूस्ड फ्रॉम इट्स मार्क्स वेटेज. सो आता आपण येऊया पेज नंबर 3 वरती. याच्यावरती कोणत्याही प्रकारचं रिडक्शन झालेलं नाही आहे आणि विद्यार्थ्यांनो 99% चान्सेस आहे केप्लरचे तिन्ही नियम, केप्लरचे तिन्ही लॉज बोर्ड एक्झाममध्ये विचारण्याचे. ठीक आहे. आता या पेज नंबर 4 वरती, पेज नंबर 4 वर हा जो आहे तो अवांतर वाचनमधून टाकण्यात आलेला आहे. परिचय शास्त्रज्ञाचा, अन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, याला सुद्धा मूल्यमापनातून वगळण्यात आलेला आहे. इट ऑल्सो रिड्यूस्ड फ्रॉम इट्स मार्क वेटेज. त्यानंतर आपण येऊया पेज नंबर 5 वरती. तुम्ही व्हिडिओ पॉज करून जेवढे मी हायलाईट केलेलं आहे ते नोट करून घेऊ शकता, टिक करून घेऊ शकता. तुम्हाला असं वाटेल की मॅडम फास्ट व्हिडिओ पुढे घेत आहेत, तर तुम्ही पॉज करू शकता. तुमच्याकडे तो ऑप्शन आहे, पॉज करा, परत पहा आणि टिक करून घ्या. आता आपण आलो पेज नंबर 5 वरती. आता विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा ताण कमी झाला. हा जो मोठा डेरिव्हेशन होता याच्यावरती बोर्ड प्रश्न विचारणार नाही, पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला अभ्यास करायचा नाही आहे. तुम्हाला हे तुमच्या टीचर्सच्या हेल्पने सॉल्व करून घ्यायचं. तर मी तर तुम्हाला सॉल्व करूनच दिलेलं आहे. ओके. आता तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम याच्यामध्ये यायला नाही पाहिजे, हे तुम्हाला लागेल पुढे चालून. त्यामुळे याला लक्षात राहू द्या, याच्यावरती बोर्ड प्रश्न विचारणार नाही. आपण कसं पाहिलं होतं याला की दाखवा एफ हे आरच्या व्यस्त प्रमाणात आहे. शो दॅट एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. सो हे आता बोर्डवाले याच्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रश्न विचारणार नाहीत. याला सुद्धा मूल्यमापनातून वगळण्यात आलेलं आहे. आता या पेज नंबर 6 वरती, पेज नंबर 6 वरती हे जे जरा डोके चालवा आहे किंवा भरती आणि ओटी आहे, लो टाईड हाय टाईड आहे, हे सुद्धा बोर्ड एक्झाममध्ये विचारण्यात येणार नाही. पण विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे हा पॉईंट महत्त्वाचा आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये येऊ शकतो. याला नोट डाऊन करून ठेवा. आता बोर्डासाठी नका वाचू, पण पुन्हा तुम्हाला कामी येईल. आता या पेज नंबर 7 वरती, पेज नंबर 7 वरती हे जे प्रदर्शन भरवायचं होतं आपल्याला, आता ते भरवत बसायची काही गरज नाही आहे, कारण हे सुद्धा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. बरं, आता हा भाग जो आहे तो फक्त 2020-21साठी बिकॉज ऑफ करोना वगळण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता पेज नंबर 8, याच्यावर काहीही भाग वगळण्यात आलेला नाही. हे आज आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर पेज नंबर 8 वर सुद्धा कोणत्याही प्रकारे पेज नंबर 8 वर कोणत्याही प्रकारचं जे रिडक्शन आहे ते नाही आहे. आता पेज नंबर 9 वरती आता हे तुम्ही पाहू शकता, हे 2 बॉक्स मी ग्रीन केलेले आहेत. तर तुम्हाला वाटलं असेल अरे वा हे काढून टाकले सिलेबसमधून, तर नाही. ओके. हे तुम्हाला स्वय अध्ययन करायचं, हे तुम्हाला टीचर शिकवण्याच्या अगोदर स्वतःला अभ्यास करून घ्यायचं आहे आणि हे बोर्ड एक्झाममध्ये येणार आहे. माझं असं म्हणणं आहे की हे येईल 90%. याचे फार जास्त चान्सेस आहे की वजन व वस्तुमान यामधील फरक स्पष्ट करा, डिफरन्शिएट बिटवीन मास अँड वेट, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. ठीक आहे. तर हे येणार आहे, हे ग्रीन बॉक्समध्ये जे दिलेलं आहे ते येणार आहे बोर्ड एक्झाममध्ये. ठीक आहे. पण आता हे जे खाली दिलेले बॉक्स आहेत, ठीक आहे, जे बोलीभाषेत वगैरे सांगितलेलं आहे हे याला मूल्यमापनातून वगळण्यात आलेलं आहे. इट इज रिड्यूस्ड फ्रॉम इट्स मार्क्स वेटेज. नाऊ वी कम ऑन द पेज नंबर 10. तर गुरुत्वीय लहरी म्हणजे काय याची माहिती देण्यात आलेली होती. हे सुद्धा तुम्हाला सेल्फ स्टडी करायची आहे, स्वय अध्ययन करायचं आहे. एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, तर याला वाचून घ्या. पण याच्यावरती बोर्ड कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारणार नाही. आता या पेज नंबर 11 वरती यावर सुद्धा एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे जी बद्दलची. ठीक आहे. तर हे सुद्धा बोर्डवाले याच्यावरही सुद्धा कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारणार नाही. याला सुद्धा मूल्यमापनातून वगळण्यात आलेलं आहे. यू शुड मार्क आउट, टिक आउट करून घ्या, टिक करा. पुस्तक खराब करू नका. ठीक आहे. पुस्तकाची काळजी घेत चला, बुक्स खराब करायचे नाहीत कधीही. पेन्सिलनं टिक करा.
ठीक आहे. पेनीनं टिक करत बसू नका, हायलायटर्स यूज करू नका, पुस्तक घाण होऊन जाईल, तुम्हाला नंतर अभ्यास करायला कंटाळा येईल. ठीक आहे. तर पेज नंबर 12 आणि 13वरती कोणत्याही प्रकारचं रिडक्शन नाही आहे, काहीही कमी करण्यात आलेलं नाही आहे. ठीक आहे. आता आलोत आपण पेज नंबर 14, जो शेवटचा पेज आहे या धड्याचा. याच्यामध्ये काय कमी करण्यात आलेलं आहे, तर हा बॉक्स जी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अवांतर माहिती देणार होता, हा बॉक्स ही चौकट कमी करण्यात आलेली आहे, याला मूल्यमापनातून वगळण्यात आलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल की सिलॅबस नाही कमी झालेलं, ते तुम्हाला अभ्यासायचंच आहे. फक्त काही भागांवरती बोर्ड हे प्रश्न विचारणार नाही, तर बोर्ड एक्झामला जाताना ते भाग तुम्ही न अभ्यासता जाऊ शकता. ठीक आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसऱ्या चॅप्टरमध्ये काय काय कमी झालेलं आहे हे सांगेन.